नमस्कार, निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नान खायचं म्हटलं की काय गरज आहे आपल्याला हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी. घरच्या घरीच पहा किती मस्त तव्यावरती आज आपण नान बनवणार आहोत. आणि याची रेसिपी म्हटलं तर इतकी सोपी आहे ना, तुम्हाला वाटणारही नाही तुम्ही हे नान घरी बनवलेत. इतके हे स्वादिष्ट होतात. त्यासोबतच मी पालक पनीरची ही रेसिपी घेऊन आली आहे. रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर कसं बनेल यासाठी मी काही टिप्स हे सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न वाया घालता लगेचच आपण रेसिपीला सुरू करूयात. सर्वात पहिले आपण नानसाठी डो मळून घेऊयात. इथे मी 1 वाटी मोठी भरून त्यासोबतच छोटी 1 वाटी भरून असे मैदा घेतला आहे. तुम्हाला लागेल तसे तुम्ही घेऊ शकतात, कमी जास्त मैदा करू शकतात. त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा थोडासा टाकायचा आहे. जास्तही नाही टाकायचं, आपल्याला थोडाच टाकायचा आहे. यामुळे आपले नान आहेत ना खूप वेळ सॉफ्ट राहतात, जास्त कडकही नाही होत. त्यासोबतच आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच अशी आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे. सर्व हे मोकळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. ही नानची रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न स्किप करता नक्की पहा. त्यासोबतच 1 वाटी मी भरून असे दूध घेतले आहे. इथे आपल्याला दूध हे कोमटच घ्यायचे आहे, म्हणजे गरम करून आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे. कोमट असे दूध आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. पूर्ण 1 वाटी भरून मी दूध यामध्ये टाकले आहे. हे सर्व आपल्याला एकजीव करून त्याचा हे पहा अशा प्रकारे डो मळून घ्यायचा आहे. लागेल तसे तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणीही टाकू शकतात. नाही लागलं तर फक्त दूधमध्येही तुम्ही मळू शकतात. 5 ते 7 मिनिट आपल्याला खाली हे पहा अशा प्रकारे डो मळून घ्यायचा आहे, म्हणजे सॉफ्ट होईल तो डो. हे पहा जास्त पातळही नाही ठेवायचा आणि जास्त घट्टही ठेवायचा नाही. पहा अशा प्रकारे आपल्याला डो ठेवायचा आहे. आता हे डो मळून आपल्याला रेस्ट करण्यासाठी 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही 5 मिनिटही ठेवू शकतात. त्यानंतर तर आपण हे पालक पनीरची तयारी करून घेऊयात. इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. पाणी आपल्याला कोमट झाले की मग त्यामध्ये 1 जोडी पालक टाकायची आहे. त्यामध्ये थोडीशी आपल्याला साखरही टाकायची आहे. साखरेमुळे जो आपला पालकचा कलर आहे ना तो तसाच राहतो, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर टाकायचीच आहे. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट असे पालक शिजवून घ्यायचे आहे मोठी फ्लेमवरती. लगेचच ती पालक काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचे आहे. इथे मी फ्रीजमधलं पाणी घेतलं होतं. तुमच्याकडे आईस क्यूब असतील तेही पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये पालक टाकून घ्यायचे आहे. नंतर सर्व पाणी पिळून आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये हे ट्रान्सफर करून त्यामध्ये थोडेसे भिजवलेले काजू टाकायचे आहेत. हे मी 1 तासापूर्वी काजू भिजायला टाकले होते ते टाकायचे. 2 ते 3 हिरवी मिरची टाकायचे. आलं आणि लसूण टाकायचं आहे. मिरचीही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच भरून असे आपल्याला जिरे घ्यायचे आणि थोडेसे खडे मसाले घ्यायचे आहेत. मी इथे 4 ते 5 लवंग घेतली आहे, 4 ते 5 मिरे आणि थोडीशी दालचिनी घेतली. हे सर्व तेलामध्ये टाकून इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहेत. ते पहा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडेसे मऊ झाले की कांदे त्यामध्ये मी 1 टोमॅटो टाकला आहे. तोही आपल्याला तेलामध्ये 2 सेकंद असे परतून घ्यायचा आहे. लगेचच या स्टेजला मी गॅस बंद केला होता. हे सर्व पणे आपल्याला थंड करून मिक्सर जारमध्ये बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं आणखीन तेल टाकलं आहे. त्यानंतर पनीरचे क्यूब टाकायचे आहेत आणि हे गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवूनच हे पनीर मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन होईपर्यंत. तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला ही नान आणि पनीरची रेसिपी आवडली असेल तर एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यानंतर हे सर्व गोल्डन पनीर झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये मी आणखीन थोडंसं तेल टाकून सर्व आपण जो मसाला कांद्याचा आणि टोमॅटोचा केला होता ना तो त्यामध्ये टाकायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी पालकची प्युरी केली आहे ना आपण ती त्यामध्ये टाकायची आहे. सर्व एकजीव करून आता आपल्याला त्यामध्ये सुके मसाले सर्व टाकायचे आहेत. इथे मी 1 चम्मच भरून असे धनिया पावडर टाकली आहे आणि 3 चम्मच मी लाल तिखट टाकली आहे. लाल तिखट मी घरचीच घेतली आहे. काश्मीरी लाल तिखट आपल्याला यामध्ये वापरायची नाही आहे. जी घरची रेग्युलरची आहे तीच त्यामध्ये टाकायची आहे. इथे मी 3 चम्मच टाकले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. थोडासा आपल्याला त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. पालक पनीरचा गरम मसाला असेल किंवा कोणताही शाही पनीर तो असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा टाकू शकतात. हे सर्व एकजीव करून आपल्याला 3 ते 4 मिनिट असे त्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते 5 ते 6 मिनिट असे शिजवून घ्यायचे आहे. मस्त अशी ती ग्रेव्ही होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पनीर टाकायचे जे आपण फ्राय केलं आहे. पनीर टाकलं की आपल्याला 1 सेकंदच गॅस चालू ठेवायचा आणि लगेचच आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर यावरती तुम्ही फ्रेश क्रीमही टाकू शकता. असेल तर टाकायचे आहे, नाहीतर तुम्ही यामध्ये थोडंसं दूधही टाकू शकतात, ऑप्शनल आहे ते. असंही पालक पनीर खूप चविष्ट लागतं. चला तर मग आपण नान करून घेऊयात.
इथे वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमच असे मीठ टाकायचे आहे. मी सांगेलच पुढे हे पाणी आपल्याला कशाला लागणार आहे ते. त्यानंतर आपण जे डो रेस्ट करण्यासाठी ठेवला तर त्याची छोटासा असा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती थोडंसं पीठ लावायचं आहे खालती सुकं. त्यानंतर आपल्याला ज्या शेपमध्ये हवं आहे त्या शेपमध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. ही नानची रेसिपी इतकी सोपी आहे ना, तुम्हाला वाटणारही ना की तुम्ही हे घरी नान बनवले आहेत. इतके मस्त होतात आणि रेस्टॉरंट स्टाईलच होतात. त्यानंतर आपण 5 ते 6 तासही तरी हे नान ठेवले ना, ते अगदी तसेच मऊ राहतात. कारण आपण त्यामध्ये सोडा टाकला आहे ना आणि आपण ते दुधामध्ये मळलं आहे ना, त्यामुळे आपले नान हे जे जास्त असे कडक होत नाही, सॉफ्टच राहतात. नक्की एक वेळेस तुम्ही घरी ही रेसिपी करून पहा. इतके स्वादिष्ट नान लागतात ना. त्यासोबतच पालक पनीरची रेसिपी एक वेळेस ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे पहा, अशा प्रकारे मी हे लाटून घेतलं आहे. त्यावरती आपल्याला जी काळी तीळ असते ना, ती लावायची आहे थोडीशी. हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याला स्किपही करू शकतात. त्यानंतर आपल्याला त्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर लावायची आणि ही साईड आपल्याला पलटून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला नंतर जे मिठाचं आपण पाणी केलं आहे ना, ते लावायचं आहे. मिठाच्या पाण्यामुळे जे आपले नान आहेत ना, ते तव्याला म्हणजे चिपकूनच राहतील, असे निघणार नाही. आपण चपाती करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा आपली चपाती खाली चिपकायला नाही पाहिजे. हे पण या नानमध्ये असं उलटं राहतं, ते चिपकायलाच पाहिजे. तेव्हाच आपले नान हे व्यवस्थित असे बनतात. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला मिठाचे पाणी करून लावायचे आहेत. इथे मी तवा घेतला आहे. मी नॉनस्टिकच तवा घेतला आहे. त्यावरतीही माझे व्यवस्थित असे नान झाले आहेत. जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर तुम्ही त्यावरतीही करू शकता. त्यावरती खूप मस्त असे नान होतात. हे पहा, खालनं असे बबल्स वरती आले ना, तेव्हा समजून जायचं की आपली खालची साईड आहे ना, ती व्यवस्थित अशी शेकली आहे. त्यानंतर हे पहा, अशा प्रकारे उलटे करून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. पहा किती मस्त आपले नान तयार आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने बनवले जातात. पाहताय ना किती सोपी पद्धत आणि किती लवकरात लवकर बनले जातात. पहा किती मस्त आपले नान तयार आहेत. पहा किती सोपी रेसिपी आहे नानची. त्यासोबतच पालक पनीरही खूप स्वादिष्ट होतात. एक वेळेस मी सांगितल्याप्रमाणे नक्की करा. पहा, दोन्ही साईडनी आपले नान किती मस्त झाले आहेत. खाण्यासाठी खूप मस्त लागतात आणि खूप वेळ हे नान मऊ असतात. पहा, पालक पनीरची ग्रेव्ही पहा किती मस्त झाली आहे आपली. जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर मला माहिती आहे, नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणारच आणि एक व्हिडिओला लाईक करणारच. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत. जर तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.